सामनावीराचं पारितोषिक आपण मोहितला देतोय, ज्याने 11 चेंडूंमध्ये 25 धावा केल्या. सन्माननीय निवृत्तीदादा पाटील यांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार यावेळी मोहितला आपण देतोय. खारेपाट प्रीमियर लीगची अर्थातच सामनावीराची ही ट्रॉफी, आकर्षक ट्रॉफी आणि एक पाणी बॉटल बॉक्स आपण देऊन मोहितला गौरवतोय. अर्थातच आपण पाहतोय मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी ही आपण जर पाहिलं तर ग्रुप ग्रामपंचायत पेडंब्याच्या विद्यमान उपसरपंच अर्थातच आपण पाहतोय आरती तेजस पाटील यांच्याकडनं आलेले आहे. आणि तदनंतर पाणी बॉटल बॉक्स आपण पाहतोय जिजा सोमेश्वर पाटील आणि तसेच अल्पेश पाटील यांच्याकडून आलेला आहे. मी या दोन्ही दात्यांचा पुनश्च एकदा आभार मानतोय आणि नाणेफेकी कक्षाकडे वळतोय, जिथे नाणेफेकी होईल दोन संघांमध्ये. एका बाजूला आपण पाहतोय स्पृहा दुर्वा वॉरियर्स रांजणकर, तर दुसऱ्या बाजूला कैलासवासी सुमन बबन पाटील पुरस्कृत जय हनुमान बेलपाडा. पहिला सामना अर्थातच दुसरा सामना संपला आणि पुनश्च एकदा आपल्याला विनर हा सामना आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतोय. एका बाजूला आपण जर पाहिलं तर स्पृहा दुर्वा वॉरियर्स रांजणकर आणि दुसऱ्या बाजूला कैलासवासी सुमन बबन पाटील पुरस्कृत जय हनुमान बेलपाडा, या दोन संघांमध्ये हा सामना रंगेल. आणि या मॅचचं धावतं वर्णन पुनश्च एकदा ऐकवण्यासाठी घेऊन चलतो माझे साथी समालोचक यश मापगावकर यांच्याकडे. थँक्यू सो मच सुरेश भोर यांचा आवाज आपण ऐकत होतात. पुन्हा एकदा आपण सामन्याकडे कॉन्सन्ट्रेट करणार आहोत आणि त्या माध्यमातून सर्वांना नियम माहिती असणं फार महत्वाची बाब आहे. सर्वप्रथम पंचांचा निर्णय अंतिम असेल. प्रत्येक टीमला 2 रिव्ह्यू दिले जातील. रिव्ह्यू हा फक्त रनआउट आणि बीमर्स साठी असेल. हॅलो, प्रथमतः आपण व्यासपीठावरती स्वागत सत्कार घेणार आहोत. मी अर्ध सप्लायर्स मातोळी संघाच्या ओनर्सला अर्थातच विनंती करतो, संघ मालक अनिकेत आपल्याला विनंती आहे आपण व्यासपीठावरती या. अनिकेत, आपले यथोचित स्वागत सत्कार केले जाईल. खारेपाट प्रीमियर लीग मध्ये आपण आपला संघ इथून मात्र उपलब्ध करून दिलात, म्हणून आपण आपला व्यासपीठावरती यथोचित स्वागत सत्कार करतोय. मी शशीदादा यांना विनंती करतो आपण आपल्या शुभ हस्ते सन्माननीय अर्ध सप्लायर्स मातोळी संघाचे ओनर अमितदादा इथे नाही आहेत, परंतु त्यांचे खमके पाठीराखे म्हणून ज्यांना ओळखलं जातं अनिकेत यांचा आपण यथोचित स्वागत सत्कार करणार आहोत. शशीदादा, आपण कुठे असाल तर या, आपण आपल्या शुभ हस्ते अनिकेत यांचं यथोचित स्वागत सत्कार करायचा आहे. जा अनिकेत. माईची उबदार शाल, पुष्पगुच्छ आणि एक सन्मान चिन्ह देऊन आपण या स्पर्धेची भेट आठवण सन्मान चिन्ह देऊन त्यांचं यथोचित स्वागत सत्कार करतोय. तदनंतर स्पृहा दुर्वा वॉरियर्स रांजणकर संघाचे ओनर केतन म्हात्रे आणि विनोद पाटील, आपल्याला विनंती आहे आपण सुद्धा या व्यासपीठावरती आपलं सुद्धा यथोचित स्वागत सत्कार केले जाईल. विनोद दादा या. मी रूपम म्हात्रे यांना विनंती करतो, रूपम दादा आपण या आपल्या शुभ हस्ते.
स्पुहा दुर्वा वॉरियर्स रांजणकर संघाचे ओनर अर्थातच गिरीश दादा आणि विनोद दादा यांचा यथोचित सत्कार करायचा आहे. या स्पर्धेमध्ये त्याने आपला संघ इथून मात्र पुरस्कृत केला. असे आमचे आपण पाहतोय माईची उपदार शाल पुष्पगुच्छ आणि एक सन्मान चिन्ह देऊन आपण त्यांचं सुद्धा पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांचा आपण यथोचित स्वागत सत्कार करतोय. या स्पर्धेमध्ये त्यांनी सुद्धा आपला संघ उपलब्ध करून दिला. त्यांचा सुद्धा आभार आणि पुनश्च एकदा ओव्हर टू कॉम्बॉक्स. थँक्यू सो मच सुयश बोरे. मी पुन्हा एकदा त्या नियमावलीकडे सर्वांना घेऊन जातो. सर्वप्रथम पंचांचा निर्णय अंतिम राहील. प्रत्येक टीमला 2 रिव्ह्यू असतील, म्हणजे बॅटिंग करताना 1 आणि बॉलिंग करताना 1. जर तो रिव्ह्यू सक्सेसफुल झाला तसंच इंटरनॅशनल क्रिकेट कौन्सिलच्या आधारावरती तुम्हाला आणखीन एक रिव्ह्यू दिला जाईल. रिव्ह्यू हा फक्त रनआउट आणि बीमरसाठी राहील. सामने 6 षटकांचे आहेत. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 12वा खेळाडू फक्त पाणी घेऊन जाईल. मॅच बरोबरीमध्ये झाल्यास सुपर ओव्हर या ठिकाणी पाहायला मिळेल आज लाईक अन इंटरनॅशनल क्रिकेट कौन्सिल. त्यानंतर पॅड मैदानाच्या बाहेर घालून जाणं अनिवार्य असेल. जर आतमध्ये जर तुम्ही पॅड बदलला तर तुम्हाला 2 धावांची पेनल्टी आहे. पंचांबरोबर जर तुम्ही वाद घातलात किंवा स्पॉन्सर किंवा कॅप्टनला 1 मॅचची बंदी राहील. कुठल्याही खेळाडूला दुखापत झाली तर त्याची सर्व जबाबदारी त्या खेळाडूची व त्या टीमची असेल. त्याच्यामुळे मित्रांनो खेळत असताना तुम्ही मैदानावरती असं खेळा की सर सलामत तो पगडी 50. सर्व वळत मॅच दिशेला नाणेफेक जिंकली ती म्हणजेच स्पुहा दुर्वा वॉरियर्स रांजणकर संघानं. तर प्रथमतः संघाला आपण या ठिकाणी शुभेच्छा देतो. त्यांच्या संघात जर आपण बघितलं तर जर्मन बेलपाडा स्वर्गीय सुमन बबन पाटील पुरस्कृत जर्मन बेलपाडा या 2 संघाच्या दरम्यान ही नेक्स्ट बॅटल आपण पाहत आहोत आणि फार मोठी मॅच आहे. या दरम्यान दोन्ही संघांचा 12th मॅन कॉम्बॉक्स मध्ये येणं हे अनिवार्य असेल. दोन्ही संघांना सूचना असतील जर आपला 12th मॅन हा कॉम्बॉक्स मध्ये आला नाही ना तर मात्र तुम्हाला पेनलाइज केलं जाईल आणि त्यानंतर कोणती सबब ही ऐकली जाणार नाही. त्यामुळे मी तुम्हाला आधी सूचित करत आहे की दोन्ही संघांचा 12th मॅन हा कॉम्बॉक्स मध्ये येणं, आमच्या पाठीमागे बसणं, त्या खेळाडूंची नावं सर्वांपर्यंत पोहोचणं ही अत्यंत महत्वाची बाब असेल. तर आपण बघतोय खारेपाट प्रीमियर लीग 2025 काय जबरदस्त आयोजन आहे. शिवरेच्या मैदानावरती समालोचन करण्याची एक वेगळी मजा, एक वेगळा अनुभव आहे आणि या खारेपाटने अनेक लोकांना मोठं केलंय. त्याच्यामध्ये जर आपण विचार केला प्लेयर्स मोठे होतात, त्या माध्यमातून ही स्पर्धा मोठी होत असते. समालोचकांना सुद्धा ती संधी तुम्ही देता आणि त्याच्यामुळे समालोचकांना मिळाला रोजगार आणि त्यांच्यामुळे त्यांची झालेली ग्रोथ हे सुद्धा फार मोठं समीकरण आहे. आणि त्यामुळे सुरुवातीला मी सर्व कोर कमिटी टीमचं या ठिकाणी आभार प्रदर्शित करेन की त्यांनी हा विश्वास आमच्यावरती दाखवला आणि समालोचन करण्याची संधी ही आम्हाला उपलब्ध त्यांनी करून दिली. जर्मन बेलपाडा संघाचा 12th मॅन आमच्या कॉम्बॉक्स मध्ये आणि त्याच्या बरोबरीने स्पुहा आणि दुर्वा वॉरियर्स रांजणकर आपला 12वा प्रतिनिधी कॉमेंट्री बॉक्स मध्ये आला नाहीये. तर पहिला चेंडू पडण्याआधी जर आपला 12वा प्रतिनिधी हा कॉमेंट्री बॉक्स मध्ये आला नाही तर आपल्याला 2 धावांची पेनल्टी देण्यात येईल, हे लक्षात ठेवा. क्रिकेट इज ऑल अबाउट डिसिप्लिन ऑल्सो. क्रिकेटमध्ये रूल्स अँड रेग्युलेशन्स आहेत आणि ते तुम्हाला पार पाडतच तुम्हाला खेळावं लागेल. आणि या अनुषंगाने जर तुम्ही मैदानावरती खेळलात ना नक्की विजय तुमची वाट बघतोय.
चला तर मित्रांनो पुन्हा एकदा बोलूया त्या रणसंग्रामाकडे, या महासंग्रामाकडे, या रणधुमाळीकडे, या शीतयुद्धाकडे, या द्वंद्व युद्धाकडे, या मॅचकडे. या ठिकाणी आपण बघतोय ना या शानदार मैदानावरती सामना थोड्याच वेळामध्ये सुरुवात आपण करणार आहोत. एका बाजूला संघ स्पृहा ध्रुवावाडे चांदणकर, दुसऱ्या बाजूला स्वर्गीय सुमन बबन पाटील पुरस्कृत जनमन बेलपडा. या दोन संघाच्या दरम्यान फार मोठी बिग बॅटल या ठिकाणी सर्वांना पाहायला मिळेल. रंजनकर संघाने या ठिकाणी नाणेफेक जिंकली. रंजनकर संघाने नाणेफेक जिंकून त्या ठिकाणी नेहमीप्रमाणे ज्या पद्धतीने आपण बघतो ना युनिव्हर्सल डिसिजन आणि अगदी त्या पद्धतीने क्षेत्ररक्षण त्यांनी स्वीकारलंय. मैदानावरती रंजनकर संघाचं क्षेत्ररक्षण आहे. प्रथम फलंदाजी करण्यासाठी जनमन बेलपडा सज्ज. स्ट्राईक एंड वरती नॉन स्ट्राईक एंड वरती असणारे दोन फलंदाज या ठिकाणी पाहायला मिळतात. तो मित्रांनो पुन्हा एकदा वळूयात मॅचच्या दिशेला. कार्यपाठ प्रीमियर लीग 2025 अँड आर यू रेडी फॉर दिस. फलंदाज तयार, गोलंदाज सुद्धा तयार आणि ऑफिशियल अंपायर सुद्धा तयार. पहिल्या षटकासाठी गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज रंजनकरच्या माध्यमातून येतोय. तर रत्नाकर मोकलच्या हातामध्ये चेंडू सुपूर्द केलाय. स्ट्राईक एंड वरती फलंदाजी करण्यासाठी अक्षय. तर मात्र आपण अबुला बघतोय गेल्या मॅच मध्ये सुद्धा आक्रमक होता. पहिला चेंडू मैदानावरती येईल. राईट आर्म राऊंड विकेट. या पहिल्या चेंडूवरती मात्र असं करून तुम्हाला नाही जमणार मित्रांनो. अक्षयची विकेट म्हणजे या मॅच मध्ये सर्वात मोठी विकेट होती. स्वीप मारण्याचा प्रयत्न होता, तयार सुद्धा होता, मात्र चेंडू गतिमान अवस्थेमध्ये आला आणि त्यानंतर मात्र या चेंडूवरती आउट ऑफ द कंट्रोल अक्षयची विकेट मैदानावरती मिळाली असती आणि बऱ्याच अंशी जर आपण बघितलं ना तर या ठिकाणी ही विकेट होता राहिली आहे. या मैदानावरती पहिल्या षटकाला ज्यावेळेस सुरुवात झाली अशा अनुषंगाने पहिल्या चेंडूवरती विकेट मिळाली असती. गोलंदाजाने प्रयत्न केले होते, क्षेत्ररक्षकाने सुद्धा प्रयत्न केले होते, मात्र नशीब त्यांच्या बाजून नव्हतं. यावेळेसचा फटका प्रॉपर क्रिकेटिंग स्ट्रोक डीप बॅकवर्ड स्कोर लेग आणला. चेंडू वन बाउंस सीमारेषा पार येतोय. चौकार. वेलकम फॉर. आधीचा चेंडू याच दिशेने खेळायचा होता मात्र टाइम करू शकला नव्हता. आता मात्र यावेळेस मात्र प्रॉपर टायमिंग, मिडल ऑफ द बॅट, गतीचा पुरेपूर वापर, केवळ नजाकत आणि अक्षयच्या बॅटमधून आलेला हा देखणा फटका. 4. सुरुवात केली अक्षयने या मॅच मध्ये. प्रयत्न चांगले असतील बेलपडा संघाच्या माध्यमातून आणि स्वतः आबू या मैदानावरती जेव्हा उतरलाय ना इंजुरी नंतर खेळत असताना आपण आबूला बघतोय. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. या फुलटॉसला फुल टोललाय. क्षेत्ररक्षक नाही आहे तिथे. फिल इन द ब्लँक्स. मिळतील धावा 4. वन बाउंड सीमा पार. अक्षय ठोकतोय. चौकार. मैदानावरती जेव्हा आबू उतरलाय ना त्याच्या समोर जेव्हा तुम्ही गोलंदाजी करताय पहिलं षटक बॅटिंग पॉवर प्ले मध्ये ज्या पद्धतीने हा चेंडू हाताळला होता ना तशा रेंज मध्ये चेंडू दिला होता आणि या चेंडूवरती मॅक्झिमम आपण या ठिकाणी पाहिलं ना तर धाबा 4 आल्यात. 4 धाबा वसूल केल्यात. पहिलं षटक प्रगतीपथावरती असताना आपण फलंदाजी बघतोय. खारेपाट विभागामधील आणखीन एक कोहिनूर हिरा आहे. ज्या पद्धतीने सुरुवातीला आपण मोन्याला पाहिलं होतं स्विचित मारण्याचा प्रयत्न, हा मोह आवडला नव्हता. डायरेक्ट हिट. काम तमाम. प्रेम मध्ये सुद्धा नाहीये. फलंदाज मैदानावरतून पडतील. याला म्हणतात घेणं नाही देणारे फुकटचं कंदील लावून येणं. ज्या पद्धतीने रिस्क घेतली होती ना खरं त्या धावेची आवश्यकता होती का हा पहिला प्रश्न. त्यानंतर फलंदाज मैदानावरती या ठिकाणी आपण बघतोय ना काही न करता परतलाय त्याच्यामुळे त्याच्या मनामध्ये सुद्धा या ठिकाणी द्वंद्व असेल. पहिल्या षटकामध्ये आपण बघितलं त्या ठिकाणी आबू पहिले 3 चेंडू खेळला होता. चौथ्या चेंडूवरती धाव घेण्याचा प्रयत्न आणि त्या प्रयत्नामध्ये या ठिकाणी आपण बघितलं तर फार मोठी विकेट गेली. ज्या पद्धतीने आपण आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पाहतो ना
रवींद्र जडेजा, विराट कोहली, त्यानंतर रोहित शर्मा आणि आधीच्या क्रिकेटमध्ये जॉन्टी रोड्सला आपण पाहिलं होतं. क्षेत्ररक्षण तुमच्याकडे अव्वल दर्जाचं असेल ना तर तुम्हाला केवळ क्षेत्ररक्षणासाठी सुद्धा मैदानावरती उतरवलं जाऊ शकतं. आपल्या गावामध्ये असे अनेक प्लेयर्स असतात जे फलंदाजीमध्ये तितके अव्वल नसतात, गोलंदाजीमध्ये तितके अव्वल नसतात, मात्र क्षेत्ररक्षण करण्यामध्ये ते अगदी वाघ असतात. आणि अगदी त्या पद्धतीने आपण जर विचार केला ना, या चेंडूवरती ज्या पद्धतीने डायरेक्ट हिट केला आणि मैदानावरती फलंदाजाला या ठिकाणी परतावं लागलं. सूरज मैदानावरती गोल्डन डकचा शिकार, संकेत मैदानावरतून परतला गोल्डन डकचा शिकार आणि न्यू बॅटर मैदानावरती येतोय तो म्हणजे सूरज. पहिलं षटक मित्रांनो प्रगतीपथावरती या 6 षटकांची मॅच आहे. 36 चेंडू मैदानावरती येतात. बरेच प्रीमियर लीगचं समालोचन मी केलंय, मात्र 6 षटकांच्या मॅचेस कुठेच नाहीत. चांगला फटका मैदानावरती 38च्या वरून मारलाय. क्षेत्ररक्षकाचं जबरदस्त क्षेत्ररक्षण राजकुमार या ठिकाणी येतोय आणि त्यांनी या ठिकाणी धावा वाचवल्यात. इच अँड वन रन इज इम्पॉर्टंट इन दिस मॅच. प्रत्येक धाव तुम्हाला वाचवावी लागते. ज्या पद्धतीने तुम्ही मैदानावरती खेळताना त्यावेळेस तुम्ही जेव्हा या ठिकाणी आपल्या संघासाठी उतरलाय तेव्हा प्रत्येक धाव तुम्हाला वाचवावीच लागते. उलट त्या ठिकाणी मॅचच्या दिशेला या चेंडूवरती सुद्धा जर आपण बघितलं ना तर पहिलं षटक मैदानावरती हाताळलं असताना पहिल्या षटकाच्या अंती 10 धावा धावफलकावरती बनतात. 10 रन स्कोरबुक अशा रीतीनं या ठिकाणी आपण बघतो 10 फॉर लॉस ऑफ 1 विकेट. एक अप्रतिम खेळ. खारेपाट प्रीमियर लीग 2025 खारेपाट मधल्या खेळाडूंना पुढे घेऊन जाणारं फार मोठं व्यासपीठ ज्यांनी आज निर्माण केले संधी. ज्या विभागामधून अनेक प्लेयर्स आलेत, अनेक खेळाडूंनी अनेक स्पर्धा गाजवल्यात आणि अनेक खेळाडू आणखी निर्माण होत आहेत. तर रायझिंग स्टार सुद्धा आपल्याला पाहायला मिळतील. प्रीमियर लीग घेण्याचं एक महत्वाचं उद्दिष्ट असतं की जेव्हा आपल्या गावातील खेळाडू हा बाहेरच्या मोठ्या स्पर्धांमधून खेळतो तेव्हा तो खेळाडू त्याचा अभिमान आपल्या गावाला असतो. टेनिस क्रिकेटमध्ये आपण बघतोय ना तर ISPL सारखी मोठ्या स्पर्धेमध्ये सुद्धा आपल्या इथले खेळाडू खेळतात आणि त्याच्यामुळे जर आपण विचार केला ना तर अशा स्पर्धा येणं सुद्धा फार महत्वाचं असतं आणि तेच आज खारेपाट प्रीमियर लीगच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतं. तर गोलंदाजी करण्यासाठी मनोज मोकलला मैदानावरती प्राचारित केलंय. षटक क्रमांक 2 त्याच्या माध्यमातून येईल. स्ट्राईकवरती फलंदाज तयार आहे. यावेळेचा फटका आपलातून फटका शॉट ऑफ द डे. चेंडूवरती प्रहार केलाय, गतीचा वापर केलाय, डीप स्कोअर लेग वरती आक्रमक फटका 6 धावांसाठी. षटकार 6 रन्स. या 6 धावांनिशी अबूने पुन्हा एकदा त्याच्या बॅटिंग मधला क्लास दाखवलाय. चेंडू मैदानावरती द्यायचा आहे. सध्या मैदानावरती रत्नाकर चेंडू सुपूर्द करा. षटक क्रमांक 2 मैदानावरती या पहिल्या चेंडूवरती बिग स्ट्रोक. षटकाराने सुरुवात केली या पूर्णतः षटकाची. पहिल्या षटकामध्ये आपण बघितलं तर 2 चौकारांनी सुरुवात केली होती, मात्र या षटकाराची सुरुवातच 6 धावांनी केली. अशी संभावना आहे की षटक फार मोठे येईल, फार मोठ्या धावसंख्येचं बनू शकते. ज्या ठिकाणी आपण बघतोय फलंदाजी करण्यासाठी या ठिकाणी अक्षय म्हात्रे मैदानावरती उतरलाय. दुसऱ्या बाजूला जर आपण विचार केला तर मैदानावरती फलंदाजी करण्यासाठी सूरज त्याला प्राचारित केलंय. तर पुन्हा एकदा आपण वळूयात मनोजकडे ज्याची गोलंदाजी सुरुवात. यावेळेस मात्र आपण बघितलं ना तर या ठिकाणी पुन्हा एकदा जर सरळ बॅटने फटके येत होते तर या ठिकाणी अल्टीपल्टी खेळण्याचा निर्णय घेतला आणि तो निर्णय फसलाय. या ठिकाणी रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न होता आणि रिव्हर्स स्वीप म्हटल्यानंतर दुधारी तलवार आहे. या मैदानावरती जर आले तर षटकार आले असते, नाहीतर विकेट. आणि तेच मैदानावरती झालंय. ती रिस्क मैदानावरती घेतली, ते अनालिसिस या ठिकाणी खेळ नव्हता आणि मैदानावरतून फार मोठी विकेट. फलंदाज अब बॅक टू द पॅव्हेलियन. फार मोठी विकेट गेल्या. 6 चेंडूवरती 14 धावांचं या ठिकाणी योगदान त्याने नक्की दिलंय. त्यानंतर एक न्यू बॅटर मैदानावरती येईल. अजयला या ठिकाणी प्राचारित केलंय.
जन्मन बेलपाडा विरुद्ध स्प्रो आणि दुर्वा वॉरियर्स रांजणकर या दोन संघाच्या दरम्यान फार मोठी बॅटल आहे. आतापर्यंत आरंभ साऊन हशिवरी आणि आद्य सपलास माधुरी संघाला पहिल्या सामन्यामध्ये हार पत्करावी लागली होती. या षटकामध्ये आपण बघितलं ना तर नक्कीच ज्या पद्धतीने पहिल्या दोन सामन्यांमधले विजेते मैदानावरती उतरलेत, एका बाजूला जन्मन बेलपाडा, दुसऱ्या बाजूला स्प्रो आणि दुर्वा वॉरियर्स रांजणकर या दोन संघाच्या दरम्यान बॅटल सुरू आहे. धावसंख्येमध्ये जर विचार केला तर धावा 16 आल्यात. षटक क्रमांक दुसऱ्या प्रगतीपथावरती असताना धावा 16 ज्या ठिकाणी येत आहेत त्या माध्यमातून एक न्यू बॅटर सुद्धा मैदानावरती येईल ज्याचं नाव आहे अजय. मात्रोली या गावाला बिलॉंग करतो आणि अगदी त्या माध्यमातून या ठिकाणी जन्मन बेलपाडा संघाने त्याला बीड मध्ये विकत घेतलं होतं. ऑक्शन मध्ये अनेक संघातील फार मोठे खेळाडू आपल्याला मैदानावरती पाहायला मिळत आहेत. यावेळेस पुन्हा एकदा एफर्टसाठी टाळ्या वाजल्याच पाहिजेत मित्रांनो, कारण ज्या पद्धतीने त्याने मैदानावरती एफर्ट दाखवलेत ना, आधीचा कॅच सुद्धा अगदी सोपा नव्हता, मात्र त्यांनी त्या कॅचला ना या ठिकाणी सोपं केलं होतं आणि त्या माध्यमातून फिल्डिंग एफर्ट्स, आत्मसमर्पण तुम्हाला दाखवता आलं पाहिजे. आपण आपल्या संघासाठी जेव्हा खेळतोय ना, संघ मालकांसाठी जेव्हा खेळतोय ना, तेव्हा मैदानावरती खेळत असताना आपल्या गावासाठी, आपल्या संघासाठी आणि संघ मालकांसाठी 100% तुम्हाला देणं आहे. आणि ते देत असताना आपण बघत आहोत क्षेत्ररक्षक प्रतीक जो फ्लॅसिकच्या तैनात त्या ठिकाणी तैनात आहे. आणि त्यानंतर जर आपण विचार केला पुन्हा एकदा मैदानावरती आपण बोलूयात, यावेळेस 6 फटका मैदानावरती केले एक्झिक्युशन. चेंडू जाईल डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजनला, 1 बाउंस सीमा पार चौकार. तर नक्कीच आपण या ठिकाणी बघतोय ना तर एका बाजूला जन्मन बेलपाडा संघ आहे आणि दुसऱ्या बाजूला स्पुवा आणि दुर्वा वॉरियर्स रांजणकर या दोन संघाच्या दरम्यान जेव्हा बॅटल सुरू आहे, रांजणकरांनी संघाने टॉस जिंकला होता, प्रथम आमंत्रित केलं होतं. बेलपाडा संघाला दुसरं षटक मैदानावरती सुरू असताना धावा 21 बनल्या, 21 स्कोरबुक वरती अर्जित केलेत. चौकार आलाय आणि त्यानंतर कमबॅक करताना गोलंदाज पाहायला मिळेल का, त्याच्यावरती सर्वांच्या नजरा असतील. ज्या ठिकाणी आपण बघत आहोत मनोज मोकलला हशिवरीच्या शानदार मैदानावरती हे सामने सुरू आहेत. प्रयत्न केलाय मात्र लेग स्टिकला सोडून जाणारा चेंडू, वेट फॉर अंपायर डिसिजन. येस इट इज, इट्स अन वाईड डिलिव्हरी. हा चेंडू या ठिकाणी मात्र अवांतर घोषित केलाय. मैदानावरती धावसंख्येमध्ये होतोय बदलाव आणि त्याच अनुषंगानं या ठिकाणी आपण पाहिलं ना धावा 22 आल्यात, 22 रन स्कोरबुक वरती बनल्यात आणि पुन्हा एकदा गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज या ठिकाणी मनोज मोकल तयार. प्रयत्न केलाय समोर क्षेत्ररक्षक, त्याच्या हातामध्ये चेंडू गेलाय, डाव्या ठिकाणी मिळेल एक स्ट्राईक जरूर रोटेट होत्या. षटक क्रमांक दुसरा मैदानावरती प्रगतीपथावरती असताना पंटुकोचा इशारा हा पंचांच्या माध्यमातून येईल. कसं आहे ना, अद्ययावत क्रिकेट आहे. तुम्हाला या ठिकाणी आपण बघितलं ना 6 षटकांचं क्रिकेट कुठेच खेळायला मिळणार नाही. हे फक्त खारेपाट प्रीमियर लीग मध्ये होऊ शकतं असं मी म्हणेन, कारण बऱ्याच प्रीमियर लीग मध्ये 4 षटकांच्या मॅचेस, जास्तीत जास्त 5 षटकांचे सामने मी पाहिलेत, मात्र 6 षटकांचे पहिल्यांदा. फुलटॉस होता, जर फुलटॉस चेंडूवरती जर फटका येत नाही ना, वेट फॉर अंपायर डिसिजन. अजय बॅक टू द पवेलियन, फार मोठी विकेट मैदानावरतून पडतावं लागेल तंबूच्या आश्रयाला. अजय परतला. तर या ठिकाणी आमचे मित्र अनिकेत म्हात्रे यांचं देखील स्वागत आम्ही करत आहोत खारेपाट प्रीमियर लीग च्या माध्यमातून. दोन षटकं मैदानावरती संपली, 2 षटकांच्या अंती धावा आल्यात, 23 बनल्यात. आता ना गेट शिफ्ट करावे लागतील तुम्हाला. 2 षटकांमध्ये मी म्हणेन की धावा या ठिकाणी तितक्या आल्या नाहीत, किंबहुना फॉल डाऊन ऑफ द विकेट्स आपण जर पाहिलं ना तर पहिल्या षटकामध्ये 1 विकेट रनआउट स्वरूपामध्ये गेली होती, जो डायरेक्ट हिट आपण या ठिकाणी पाहिला होता. षटक क्रमांक दुसरं ज्याच्यामध्ये 1 रनआउट आणि 1 कॉट या ठिकाणी मैदानावरती आपण पाहिला. एक जबरदस्त कॅच या ठिकाणी आपण बघितली होती विकेटच्या पाठीमागे, आणि त्याच्यामुळे जर आपण बघितलं ना तर आतापर्यंत 3 विकेट गेल्यात आणि धावसंख्या बनते 23. म्हणजे मैदानावरती 11.50च्या या सरासरीने धावा 23 बनल्यात. 4 षटकं अजून बाकी आहेत. पहिल्या इनिंगचा खेळ सुरू आहे आणि पहिल्या इनिंग मध्ये धावा येणं महत्वाचं असेल. धावा 23 आल्यात, 4 षटकं बाकी आहेत.
तर गोलंदाजी करत असताना या ठिकाणी गोलंदाज रत्नाकर मोकल या ठिकाणी आपण बघतोय गोलंदाजीसाठी प्राचारित केलं. फलंदाजी करण्यासाठी बॅटिंग एंड वरती आपण पाहत आहोत रोशन पाटील. त्याच्यावरती फार मोठी रिस्पॉन्सिबिलिटी आहे, आज खेळावं लागेल. आणि रोशनच्या बॅट मधून वा भाई वा, टेक्निकली स्ट्रॉंग फटका, चेंडू बाउंडलाईनच्या बाहेर, लाजवाब, अफलातून अप्रतिम षटकार. चेंडू आला आणि तो बाहेर गेला काय, ज्या पद्धतीनं चेंडूवरती नजर, टायमिंग प्रॉपर, मिडल ऑफ द बॅट, ताकदीचा वापर आणि करेक्ट एलिव्हेशन, चेंडू बाउंडलाईनच्या बाहेर, षटकार. ते म्हणतात ना, एखादं गीत सुपरहिट व्हायला ताल, सूर आणि लय जुळायला लागतात, तसंच मैदानावरती एखादा षटकार येण्यासाठी, बॅट मधून स्वीट साऊंड येण्यासाठी त्या मैदानावरती फलंदाजाला टेक्निकल स्किल्स दाखवावे लागतात आणि त्या मैदानावरती दाखवल्यात. हे मैदानावरती ना स्कोरबुक वरती धावा लागतात 29, पहिल्या 2 षटकांमध्ये 23 होत्या, मात्र या षटकामध्ये सुरुवात करत असताना स्वागत केलंय, स्वॅग से करेंगे सबका स्वागत. 6 आल्यात. रत्नाकर मोकल ओव्हर द विकेट गोलंदाजी करत असताना या ठिकाणी आपण पाहतोय शॉर्ट फायनलच्या क्षेत्रामध्ये चेंडू गेला होता, एकदा मैदानावरती पूर्ण सुद्धा केले गेले. या एका धाब्याने स्कोरबुक वरती धावसंख्या तब्बल 30 रन स्कोरबुक वरती अर्जित केलेत. वन ऑफ फॅन्टास्टिक मॅच, फॅन्टाबुलस मॅच. क्रिकेटमध्ये एंटरटेनमेंट आपण करत आहोत, आज कॉमेंटेटर या ठिकाणी आहे, त्यानंतर स्कोरर म्हणून आपण बघत आहोत धीरजला. चांगला फटका मैदानावरती, वाईडिश लॉंग ऑफला या ठिकाणी राजकुमार आलाय आणि राजकुमार जेव्हा जेव्हा येतो ना तेव्हा मैदानावरती क्षेत्ररक्षण कशा पद्धतीने तो करून दाखवतोय तुम्ही सर्वांनी बघा. तो चेंडू सोडत नाही, चेंडूवरती शेवटपर्यंत जातो. अगदी क्वचित असं घडत असेल की त्याच्या हातातून चेंडू निसटला आणि त्याने त्या पद्धतीने जो सराव केला ना, हे सुद्धा फार महत्वाचं आहे. यावेळेचा फटका क्षेत्ररक्षक आहे का, कव्हर पॉइंटला चेंडू ट्रॅव्हल करतोय, बॅकवर्डच्या दिशेला चेंडू गेलाय, 1 बाउन्स 2 बाउन्स, सीमारेषा बाहेर, चेंडूने दिलाय गोलीगत धोका आणि मैदानावरती येतोय चौका. आणि त्या माध्यमातून आपण बघतोय ना, कावडेला फार मोठी स्पर्धा येणार आहे. सन्माननीय राष्ट्रीय पंच शरदजी म्हात्रे यांच्या माध्यमातून दरवर्षी कावडे श्री गेले सतत 15 वर्ष, फार अभिमानाची बाब आहे. मी म्हणेन अलिबाग मध्ये असं कोणी नाही केलंय. आणि ज्या पद्धतीनं अख्ख्या महाराष्ट्रामध्ये, इंडियामध्ये 15 वर्ष सतत एखाद्या व्यक्तीची स्पर्धा आयोजित करतोय ना, फार मोठा बहुमान आहे खारेपाटला. आणि ती स्पर्धा येते राष्ट्रीय पंच सन्माननीय शरदजी म्हात्रे यांच्या माध्यमातून. त्या दरम्यान काय फटका खेळला, दे धक्का, घे छक्का. या दरम्यान ना मैदानावरती फलंदाजीला आता ग्रेसफुलनेस पाहायला मिळतोय. फलंदाजी फ्लेक्झिबल होत चालली आहे. धाबाधा फलकावरती आपण बघितलं ना तर 41 लागल्याच जरूर. आणि त्या अनुषंगानं त्याच्याकडे त्याच्या बात्यामध्ये ते म्हणतात ना, एखादा शिवधनुष्य उचलल्यानंतर प्रत्येक बाणामध्ये काही वेगळी पॉवर असते आणि त्या पद्धतीनं रिप्ले सुद्धा आपल्याला स्क्रीनवरती बघायला मिळेल. फ्रेम इन हँडच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण लाईव्ह बघतोय. त्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा आणि बेल आयकॉन वरती क्लिक करायला विसरू नका. तर यावेळेचा फटका, यावेळेस एक धाव घेतल्या, हा दडपण आहे, हे दबाव मैदानावरती आहे आणि मैदानावरती धावसंख्येला उभारणी दिली. 3 षटकांचा खेळ संपलाय आणि आता मात्र 12वा प्रतिनिधी या ठिकाणी मैदानावरती पाणी घेऊन जाईल. आज वॉटर बॉल या षटकामध्ये तब्बल 19 आल्यात. मित्रांनो, तुम्हाला कमबॅक कुठूनही करता येऊ शकतं. तुम्ही रोहित शर्माची इनिंग बघितलीत ना, बऱ्याच टीका टिप्पणी सहन करत एक इंटरव्ह्यू सुद्धा झाला होता टेस्ट क्रिकेट मधनं. त्याला एक सामना त्याला नक्की संघामधून बाहेर तो होता. एखाद्या खडूस स्कोर धावफलकावरती आपण सांगतोय 42, 42 रन झाल्यात. धन्यवाद यश. व्यासपीठावरती काही पाहुणे मंडळी उपस्थित आहेत, त्यामध्ये आपण पाहतोय ग्रुप ग्रामपंचायत रेवतच्या, ज्यांनी 2 वेळा आपल्या नावाचा दबदबा ग्रामपंचायत मध्ये दाखवल्या, अशा आमच्या ताई अर्थातच शीतलताई पाटील यांचा आपण व्यासपीठावरती स्वागत सत्कार घेणार आहोत. तसेच रायगड पोलीस अर्थातच रोशन यांच्या आई सुद्धा इथे उपस्थित आहेत, त्यांचं सुद्धा आभार मानतोय. तदनंतर आपण पाहतोय
शरद दादा म्हात्रे यांच्या सौभाग्यवती अर्थातच रेश्माताई म्हात्रे हे सुद्धा इथे उपस्थित आहेत आणि त्यांच्या सोबत असलेल्या सर्व महिला मंडळ अर्थातच आपण पाहतोय या सर्व महिला मंडळांचा पुनश्च एकदा या कोर कमिटीच्या वतीनं मी पुनश्च एकदा आभार मानतोय आणि सर्वांना विनंती करतोय की आपण समोर उभे राहा. कॅमेरामन आपल्याला सुद्धा विनंती आहे. धन्यवाद. सर्व महिला मंडळांना विनंती करतोय आपण या व्यासपीठाच्या मुख्य स्थानी आपण आपला मोलाचं योगदान देऊन या स्पर्धेसाठी उपस्थित राहिलात तर या स्पर्धेच्या कमिटीत मार्फत आपण आपल्या सर्वांचं आभार आहे. ओव्हर टू यू कॉम्बॉक्स. थँक्यू सो मच. आपण बघितलं थोडासा ड्रिंक्स ब्रेक या ठिकाणी झाला होता आणि त्यानंतर मात्र पुन्हा एकदा या मैदानावरती आपण वळत आहोत. 3 षटकं मैदानावरती आली. 3 षटकांच्या अंती धावा बनल्या 42. 42 रन स्कोरबुक वरती अर्जित केलेत आणि पुन्हा एकदा ना मित्रांनो आपण या ठिकाणी मैदानावरती वळत आहोत आणि सामन्यांच्या माध्यमातून या ठिकाणी स्पर्धा पुढे सुद्धा घेऊन जात आहोत. एक फार मोठी क्रिकेटची स्पर्धा आहे आणि त्या माध्यमातून कार्यबट प्रीमियर लीग 2025 नशीब या मैदानावरती नक्कीच या फलंदाज होतो. चेंडू गेला लॉंग स्टॉपला. या 4 धावांसाठी येतोय हा चौकार. बहुमूल्य धावा आहेत मी म्हणेन. ज्या प्रयत्नातून प्रत्येक येणारा या ठिकाणी बॅटमधून या धावा आल्यात. धावफलकावरती या 4 धावा नोंदवल्या गेल्यात आणि धावसंख्या बदलते. 46 धावा. षटक क्रमांक 4 त्याला करतो आपण पुन्हा एकदा सुरुवात. या ठिकाणी गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज ओंकार सज्ज झालाय आणि ओंकारच्या माध्यमातून आता मात्र या पूर्ण मैदानाचा अभ्यास केला गेलाय. आता जे 3 षटकं त्याने पाहिलीत फलंदाजी मधील प्रत्येक फलंदाज कशा रीतीनं उतरलाय त्या ठिकाणी काय रणनीती आखतोय त्याची स्ट्रॅटेजी काय आहे त्या अनुषंगानं अँटीडोट मैदानावरती बनवलाय आणि पुन्हा एकदा गोलंदाज तयार होईल. राईट मोठ विकेट. चांगला फटका. अलाउदी कार्पेट मारण्याचा प्रयत्न. 1 बाउन्स फील्ड केला गेलाय. या ठिकाणी थ्रो थोडासा खराब होता. चांगलं बॅकअप या ठिकाणी पाहायला मिळतं. 4थं षटक मैदानावरती सुरू असताना प्रगतीपथावरती असताना धावसंख्या 47. 47 रन्स स्कोरबुक वरती अर्जित केलेत. धावसंख्या 47. पुन्हा एकदा गोलंदाजीच्या ट्रॅकवरती हा गोलंदाज नवी आशा घेऊन तयार असेल. त्याच्यावरती चांगला प्रहार केलाय. समोर क्षेत्ररक्षक स्कोअर लागलाय. त्याच्या सेफ हँड मध्ये हा चेंडू ट्रॅव्हल करेल. धाव मिळेल त्या ठिकाणी 1. धावसंख्या 48. 48 रन जेव्हा स्कोरबुक वरती बनल्यात ना तेव्हा एक कॅल्क्युलेशन फलंदाच्या माइंडसेट मध्ये सुरू असेल की 6 षटकांची मॅच आहे किमान 80 बनल्या पाहिजेत. आणि याच दरम्यान माझा आवाज त्याच्या कानांपर्यंत पोहोचलाय. काऊ कॉर्नर रिजनला हा चेंडू आउट ऑफ द पार्क मारलाय. इट्स अ बिग षटकार. धावा बनल्यात आता मात्र 54. 54 रन्स ऑन द स्कोरबुक. हा बायगा असली मजा. या मॅच मध्ये ना आपण बघितलं ना तर अनेक ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळतात आणि त्या दरम्यान जर आपण विचार केला ना तर मैदानावरती हा फटका आल्यानंतर आम्ही सुद्धा या मॅच मध्ये जिवंत आहोत दाखवून दिलंय. हलक्या हाताने खेळला आहे. सेन्सिबल क्रिकेट आहे आणि या दरम्यान स्ट्राईक ठेवण्याचा प्रयत्न असावा. 4 षटकांचा खेळ मैदानावरती संपलाय. 12 चेंडू येतील आणि धावसंख्या या ठिकाणी बनते प्रथम फलंदाजी करताना जनमन बेलपाडा संघाची 55 धावा. तर रोशनसाठी या ठिकाणी पारितोषिक आलंय. शुभांगी त्याच्या आईकडून पारितोषिक आलंय. शुभांगी राजन पाडे यांच्या माध्यमातून 55 धावा धावफलकावरती आलात. हे पारितोषिक रोशनसाठी आहे. कॅमेरामन या ठिकाणी व्यासपीठावरती जरा फोकस करा. तर पुन्हा एकदा आपण मॅचच्या दिशेला वळत आहोत. चांगला फटका
गॅप मध्ये चेंडूला फील केलाय. येस इट इज फील इन द ब्लँक्स. चेंडू सीमा पार येतोय 4 धावांसाठी चौकार. वैयक्तिक 34 धावांवरती खेळत असताना आपण बॅटर बघतोय तो म्हणजेच रोशनची चमकदार कामगिरी. रोशन तो लखलखणारा तारा आहे जो आज खारेपाटच्या मैदानावरती हाशिवऱ्याच्या मैदानावरती चमकताना पाहायला मिळतोय. तर यावेळेचा फटका पुन्हा एकदा खिलवाड केलाय. प्रेझेन्स ऑफ माइंडचा वापर ना मुन्ना ना अशा कॅचेस सोडून तुम्हाला नाही जमणार. जर रोशनने 50 धावा पूर्ण केल्या ना तर अक्षय मात्रे अबो त्यांच्या माध्यमातून 500 रुपयांचं पारितोषिक असेल. त्याच्यामुळे बक्षिसांची खैरात आहे. फार मोठी मॅच आहे. धावा बनल्या त्या म्हणजे तब्बल 60 धावा. 16 कम्स अप. आणि राष्ट्रीय पंच बॉडी बिल्डिंग असोसिएशन शरदजी मात्रे यांच्याकडून 500. यावेळेस वा भाई वा आउट ऑफ द पार्क. हा ह्यूज आहे, हा बिग आहे, हा फिनॉमिनल आहे, हा षटकार आहे. धावा झाल्यात 66. मित्रांनो आपल्या स्वतःवरती विश्वास असेल ना तर तुम्ही कोणतेही आव्हान पार पाडू शकता. स्वतःच्या मनगटावरती स्वतःवरती जर विश्वास असेल तर तुम्ही मैदानावरती उतरा आणि मग खेळ करून दाखवा. तुम्हाला अडवण्यासाठी किती षडयंत्र जरी झाले ना तर नक्कीच साथ ही तुम्हाला मिळत असते. आणि मैदानावरती प्रयत्न करत राहिलात ना तर नशीब सुद्धा तुमच्या बाजूने नेहमी पलटत असतं. आणि ते आज करून दाखवलंय. ते म्हणतात ना नशीब सुद्धा बहादुरों का साथ देतं आणि तेच मैदानावरती पाहायला मिळाले. पॉझिटिव्ह अप्रोच असायला पाहिजे. क्रिकेट तुम्ही खेळताय मैदानावरती विकेट सुद्धा येऊ शकते. गोलंदाजाने प्रयत्न करायला पाहिजेत. दुसऱ्या एंडला आपण बघतोय गोलंदाज देखील तितकाच सक्षम आहे. आणि एका बाजूने रोशनने आज अप्रतिम फटकेबाजी केली असं मी म्हणेन. बघूयात कमबॅक होईल का. यावेळेस पुन्हा एकदा आउटफील्ड क्विक. मैदानावरती चेंडू ट्रॅव्हल करेल बॅकवर्ड पॉइंटला. चेंडू बाउंड लाईनच्या बाहेर सीमा रेषा पार चौकार. धावसंख्या तब्बल 70 धावा. आणि वैयक्तिक धावसंख्या जर आपण रोशनची या ठिकाणी पाहिली ना तर तो 35 धावसंख्येवरती आहे. आणि आता मात्र सूरज म्हणजे दोन्ही बाजूने ढोलक वाजायला सुरुवात झाली. हा चांगला फटका फ्लिक केला. चांगला वापर केला होता रिचचा. आणि या ठिकाणी डाव्या ठिकाणी मिळेल एक स्ट्राईक रोटेट केली. तर एक चेंडू बाकी आहे. आतापर्यंत 1 to go चा इशारा. एक चेंडू बाकी आहे. पहिल्या चेंडूवरती 4 त्यानंतर 1 त्यानंतर षटकार त्यानंतर पुन्हा 4 आणि तर पुन्हा एकदा 1. तीच एक धाव होती. एक चेंडू बाकी आहे ऑफिशियल. पहिल्या चेंडूवरती 4 नंतर 1 नंतर 6 त्यानंतर पुन्हा 4 आणि पुन्हा 1. आणि जेव्हा 1 घेतली होती ना तेव्हा कॅच ड्रॉप झाली होती. शेवटचा एक चेंडू बाकी. स्ट्राईक वरती चमकणारा द रायझिंग स्टार रोशन आणि तो गोलंदाज तयार. राऊंड विकेट. आणि या चेंडूवरती मात्र वेट फॉर अंपायर डिसिजन. धावफलकावरती येईल अतिरिक्त धाव. आणि या सामन्यामध्ये जर आपण पाहिलं ना तर या धावा तुम्हाला वाचवायच्या आहेत. वाईट हा चेंडू खराब आहे. वाईट हा चेंडू हा वाईटच मी म्हणेन. आणि पुन्हा एकदा गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज मनोज. चांगला प्रयत्न. एक धाव घेण्याचा प्रयत्न होता. या चेंडूवरती क्षेत्ररक्षकाला या ठिकाणी आपण बघितलं 4 मुंड्या त्याला चित केलं होतं कारण तो तयार नव्हता चेंडू अडवण्यासाठी. किंबहुना लक्ष तितकं नव्हतं. एक षटक बाकी आहे. एक षटक मैदानावरती बाकी आहे. 5 षटकांमध्ये 73 धावा धावफलकावरती लागल्यात. रोशन वैयक्तिक 13 चेंडू 36 धावांवरती खेळतोय. त्याने जर 50 धावा पूर्ण केल्या तर सन्मान्य शरद मात्रे यांच्याकडून 500. निवृत्ती पाटील यांच्याकडून सुद्धा 500. आणि त्यांच्या बरोबरीने अक्षय मात्रे यांच्याकडून सुद्धा 500. तर मित्रांनो आपण बघतो ना अनेकांच्या मनामध्ये जे स्वप्न असतं पोलीस भरतीचं
ती पोलीस भरती करण्यासाठी अथक मेहनत अथक परिश्रम करावे लागतात आणि यंदाच्या रायगड पोलीस दलामध्ये पहिल्या अटेम्प्ट मध्ये ज्याने क्लिअर केला असा हा रोशन मैदानावरती खेळतोय. खारेपाट विभागामध्ये असे अनेक तुम्हाला खेळाडू पाहायला मिळतील जे व्यावसायिक आहेत, जे चांगले नोकरीला आहेत. तर यावेळेचा प्रयत्न जरूर केलाय, समोर धाव न घेण्याचा निर्णय त्याने स्वीकारलाय, कारण तो चांगल्या फॉर्म मध्ये आहे आणि अशा अनुषंगानं आणखीन 5 चेंडू बाकी आहेत. गोलंदाजी करण्यासाठी षटक क्रमांक 6 आणि अंतिम 5 बाकी आहेत. रोशन विरुद्ध संजोग, फार मोठी बिग बॅटल आहे. या बॅटल मध्ये कोणता संघ जिंकेल हे सुद्धा आपण पाहणार आहोत. या चेंडूवरती मात्र वेट फॉर अंपायर डिसिजन. धावा बनतायत 74. या इनिंग मध्ये तिसरा वाईड या ठिकाणी आपण बघितला. 74 धावा. मी म्हटलं होतं की 80 धावा प्रेडिक्ट केल्या होत्या सुरुवातीला आणि त्या दिशेनं हा संघ वाटचाल सुद्धा करतोय. क्रिकेटमध्ये प्रेडिक्शन आपण नक्की करू शकतो, मात्र ते प्रेडिक्शन किती बरोबर येईल हे सांगताना की ड्रीम व्हील संपून जाते तरी आपण कधी जिंकत नाही. एकदा वाली दुसऱ्या धावेचा अटेम्प्ट घेतलाय. धावा 2 आल्यात. 4 चेंडू अद्याप बाकी आहेत. धावा आल्यात 76 रन्स. आता मात्र कुठेतरी रोशनला गेअर शिफ्ट करावे लागतील का, कारण चेंडू 4 बाकी आहेत. शेवटचं षटक आहे, निर्वाणीचं पर्व आहे आणि अंतिम षटकामध्ये धावा आल्या तर आणखी धावा वाढतील. पुन्हा एकदा आपण जर पाहिलं ना तर या ठिकाणी क्विकर वन आणला होता आणि या चेंडूवरती मात्र आपण बघतोय रोशन या मैदानावरती मिस जज होतोय. धावा 76. स्वर्गीय सुमन बबन पाडे पुरस्कृत जनमान मेलपडा विरुद्ध स्पृहा आणि दुर्गावार्य रांजणकर या 2 संघाच्या दरम्यान फार मोठी बिग बॅटल आहे. व्हॉट अ फॅन्टास्टिक मॅच. शानदार मैदान आहे आणि त्या मैदानावरती हा सामना सुरू आहे. 3 चेंडू बाकी आहेत. कोण जिंकेल. चांगला चेंडू मैदानावरती हाताळला. एक धाव आली आणि आता मात्र सूरज जो मैदानावरती आहे आणि त्याच्या माध्यमातून सुद्धा षटकार चौकार आलेत आणि आता मात्र 2 चेंडू बाकी असताना 77 धावा 77 रन स्कोरबुक वरती अर्जित केलेत. तर आतापर्यंत इतक्या धावा लागल्या नव्हत्या. ही जर मॅच आपण बघितली दुसरी मॅच आहे, तिसरी मॅच आहे. पहिल्या मॅच मध्ये सुद्धा आपण पाहिलं होतं धावा कमी होत्या. सेकंड मॅच मध्ये आपण बघितलं तर या मॅचचा चेंडू वेट फॉर अंपायर डिसिजन. येस इट इज वाईड. धावा 78 आल्यात. 78 रन स्कोरबुक वरती अर्जित केलेले आहेत. फार महत्वपूर्ण मॅच आहे ना ज्यावेळेस तुम्ही मैदानावरती जेव्हा खेळताना. तर या मॅचचा फटका, चांगला फटका मैदानामध्ये क्षेत्ररक्षक कव्हर पॉइंट क्षेत्रामध्ये गेला. फील्ड करण्याचा प्रयत्न करेल. एका धावेला कन्वर्ट केलंय. 2 आल्यात आणि तिसऱ्या धावेचा प्रयत्न आणि तिसरी धाव सुद्धा आली असती, मात्र सूरज त्या ठिकाणी तयार नव्हता. सूरजची विकेट फार महत्वाची विकेट होती आणि ती विकेट या ठिकाणी मिळाली. मात्र चेंडू बाकी आहे तो म्हणजे आणखीन एक. धावा आल्यात त्या म्हणजेच 80. त्याच्यामधल्या 37 एकट्या रोशनच्या आहेत आणि सूरजने 10 चेंडूवरती 20 म्हणजे आपण पाहिलं ना तब्बल 200च्या स्ट्राईक रेटने मैदानावरती त्यांनी बॅटिंग केलं. टाळ्यांचा गजर होत आहेत या ठिकाणी सूरजसाठी. खारेपाट मधील आणखीन एक रायझिंग स्टार आपण या ठिकाणी बघतोय. त्याच्यामुळे खारेपाट प्रीमियर लीग यासाठीच तर आयोजित केली आहे. चेंडू बाकी एक. धावा बनल्यात 80. तर यावेळेसचा फटका अंत बोला तो सब बोला. मैदानावरती फटका एक्झिक्यूट केलाय. चेंडू गेला लॉंग लेगच्या दिशेला. सीमा पार षटकार. धावसंख्या बनती आहे 86. वैयक्तिक 42 धावांवरती नाबाद परतताना वैयक्तिक 25 धावसंख्येवरती रोशन नाबाद परतताना पाहायला मिळतोय. त्याच्यासाठी एकदा जोरदार टाळ्यांचा आवाज आला पाहिजे. वेल प्लेड रोशन. नाबाद खेळी केली, आपल्या संघासाठी थांबला आणि मैदानावरती जेव्हा आबूची विकेट गेली ना
तेव्हा कोणीतरी रिस्पॉन्सिबिलिटी घेणं फार महत्वाचं होतं आणि ती रिस्पॉन्सिबिलिटी जर आज कोणी घेतली असेल ना तो रोशन आहे आणि मग सूरज आहे. तर 87 रन्स टू विन. काय होईल मॅच मध्ये? पूर्वार्धाचा खेळ या ठिकाणी संपलाय. उत्तरार्धाच्या खेळाला पुन्हा एकदा होईल सुरुवात. तोपर्यंत मी यश पबगावकर आपली घेतो थोडीशी रजा आणि तोपर्यंत कार्यपाठ मधील एक बुलंद आवाज या ठिकाणी आपण ऐकूयात. आमचे मित्र सुयश मोरे यांचा. ओव्हर टू यू सूरज. सुयश, धन्यवाद. अरे याला थंड पाणी पाहिजे. तुझ्या मॅचचा मान तो मॅच सुद्धा द्यायचा आहे. तर यानंतरची नेक्स्ट मॅच आपण अनाऊन्स करतोय ती म्हणजेच आरंभ साऊंड हशुरे आणि आद्य सप्लायर्स मात्रोळी. तर या दोन्ही कॅप्टन्सला सूचना असेल की आपण आरंभ साऊंड हशुरे आणि आद्य सप्लायर्स मात्रोळी संघाच्या दोन्ही कॅप्टन्सला सूचना आहेत की इनिंग ब्रेक मध्ये टॉस होणं महत्वाचं आहे. तर पुन्हा एकदा मायक्रोफोन वरती करूयात बदला. ओव्हर टू सुयश. बदलून आलो. गार पाण्याची बॉटल आण ना. हे कोणला आहे? बसलायच तिथं. यश निवृत्ती दा त्याला गार पाण्याची बॉटल सांग ना आणायला कोणाला. ह्याला यशला गार पाण्याची बॉटल. हॅलो तिथं आहे काय? अरे गार पाण्याची बॉटल पाहिजे हो त्याला. हॅलो, धन्यवाद यश मापगावकर. पुनश्च एकदा आपण मैदानाकडे वळूया जिथे आपण पाहतोय पहिल्या सत्राचा खेळ संपलाय आणि तब्बल 87 धावसंख्येचं लक्ष यावेळी आपण पाहतोय उभं केलंय. इथून मात्र स्पृहा वॉरियर्स रांजणकर संघासमोर. मग आता या 87 धावा येणाऱ्या दुसऱ्या सत्रामध्ये बनवल्या जातील का नाणेफेकी करण्यासाठी? या चेंज करायचं ग्रुप में येतो घेऊ. तिथं नाही तर मग तिथं येतो घेऊन. हे टॉस उडवा. टॉस कुठं? सन्माननीय शरद दादा मात्रे यांच्या शुभ हस्ते नाणेफेकी होते. दोन लुझर संघामध्ये एका बाजूला आरंभ साऊंड हशुरे तर दुसऱ्या बाजूला आद्य सप्लायर्स मात्रोळी आणि नाणेफेकीचा कौल हा यावेळी आपण पाहतोय आरंभ साऊंड हशुरे संघाकडे गेलाय. जो काही निर्णय असेल तो लवकरात लवकर आमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे. आणि आपण मैदानावरती वळूया जिथे आपण पाहतोय 87 धावसंख्येचं लक्ष आहे. 87 धावा बनवायच्या आहेत. तुला पेन दिला भेटला काय? पेन भेटला. विजयासाठी 87 धावसंख्येचं लक्ष आहे. मग आता या 87 धावा बनवल्या जातील का? या 87 धावा कोणत्या अनुषंगाने बनवल्या जातील किंबहुना गोलंदाजांवरती कसा प्रभाव पाडला जाईल हे येणारा वेळ आणि काळ मात्र नक्की ठरवेल. जिथे आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती कैलासवासी सुमन बबन पाटील पुरस्कृत जय हनुमान बेलपाडा संघाकडनं आपण जर पाहिलं तर अक्षय मात्रे अबू सज्ज झालाय. अक्षय मात्रे अबूने पहिल्या सामन्यामध्ये केलेली कामगिरी, दुसऱ्या सामन्यामध्ये केलेली कामगिरी, रोशनने दिलेली साथ, तदनंतर सूरजने दिलेली साथ त्यानं मात्र आतापर्यंत 86 धावसंख्येपर्यंत नेऊन ठेवते आणि विजयासाठी 87 धावसंख्येचं लक्ष जिथे ठेवलंय. आता मग या 87 धावा बनवायच्या आहेत. मग आपण जर पाहिलं तर सलामीची जोडी स्पृहा वॉरियर्स रांजणकर संघाकडनं मैदानावरती दाखल झाली आहे. स्ट्राईक एंड वरती नौकार गावचा सुपुत्र यावेळी आपण पाहतोय प्रतीकला पाहायला मिळतंय. तर नॉन स्ट्राईक एंड वरती आपण पाहतोय राजकुमार. पंचांचा इशारा, लेट्स बॅटल बिगिन. सामन्याला सुरुवात झाली आहे. पहिला चेंडू प्रतीकसाठी पडल्यानंतर बाहेर जाणारा मेन पंचांच्या भूमिकेत आपण पाहतोय
मानफ्रॉम वाशिवरे सुमित यांना पाहायला मिळत आहे आणि त्यांच्या माध्यमातून इशारा आला की हा चेंडू वाईड असल्याचा. पहिला चेंडू कुठेतरी यष्टांना सोडून जाणारा आणि त्यामुळे पंचांनी सांगितलं की हा चेंडू वाईड आहे. क्रिकेटच्या परिभाषेमध्ये वाईट हा चेंडू वाईडच असतो, कारण आपण अनेक वेळा पाहिला. यावेळचा चेंडू पुन्हा एकदा पडल्यानंतर उसळी प्राप्त करणारा. आता पंचांकडे मागणी केली, परंतु ही मागणी मात्र फेटाळून लावली, कारण योग्य दिशेवरून जाणारा हा चेंडू आपण पाहिला. पडल्यानंतर अचूक दिशेवरून चालला. यष्टिरक्षक सुशीलच्या हातामध्ये निर्धाव चेंडू येत असताना आपण पाहतोय. पुन्हा एकदा अबू यावेळी चेंडू घेऊन सज्ज होतोय. यावेळचा लोअर फुल टॉस बिहाइंड द विकेट. शॉट थर्डमॅनला बीट करून सीमारेषेच्या बाहेर जाईल. दन 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 करत येतोय हा चौकार. पहिला चेंडू वाईड होता, तदनंतरचा योग्य टप्प्यावरती याही वेळेला आपण जर पाहिला तर योग्य टप्प्यावरती असणारा हा चेंडू थोडासा त्याला दिशा दाखवण्याचं काम केलं आणि तदनंतर बिहाइंड द विकेट लॉंग स्टॉप रिजन मध्ये शॉट थर्डमॅन पासून दूर जात असताना चेंडू पाहायला मिळाला. 5 धावा जेथे धावफलकावरती असताना यावेळचा चेंडू पुन्हा एकदा त्याच दिशेमध्ये केलाय. रनआउटची संधी आहे आणि ही संधी यावेळी उचलली गेली आहे का? पंचांचं बोट आकाशाकडे. फलंदाज क्रमांक पहिला यावेळी प्रतीक बॅक टू द डग आउट. लहानपणी गोट्या खेळणं हे किती गरजेचं असतं आता अबूच्या माध्यमातून पाहायला मिळालंय. अचूक चेंडू अडवला, यष्ट्यांवरती फेकी केली आणि तदनंतर फलंदाज प्रतीकला मात्र मैदानाच्या माघारचा रस्ता दाखवला गेला. अर्थातच आपण पाहतोय त्याला माघारी पाठवलं गेलंय. एक चौकार त्याने ठोकला. संघासाठी 4 धावसंख्येचं योगदान देऊन तो मात्र मैदानाच्या बाहेर परतला. 3 चेंडूंचा सामना त्याने केला आणि संघाच्या सांघिक धावसंख्येकडे लक्ष टाकलं, आलेखाकडे लक्ष टाकलं तर आतापर्यंत 5 धावा धावफलकावरती येत असताना आपण पाहतोय. 5 ऑन स्कोर कार्ड. 5 धावा धावफलकावरती लागल्यात. प्रतीक मैदानाच्या बाहेर परततोय. आपण जर पाहिलं तर यष्टांच्या मागे थ्रो थोडासा खराब झाला, परंतु तदनंतरचा थ्रो अक्षयच्या हातात आला आणि अक्षयने हा चेंडू आपण पाहतोय सरळ उचलून यष्टांवरती फेकला. त्यामुळे रनआउट स्वरूपात प्रतीक यावेळी मैदानाच्या बाहेर जातोय यात तेळ मात्र शंका नाहीये. जिथे आपण पाहतोय 5 धावसंख्येवरती लागला गेलेला हा रनआउट स्वरूपातला पहिला हादरा आपण पाहतोय. विकेट्स येणं हे यावेळी आपण पाहतोय जहन्मान बेलपाडा संघासाठी तितकंच महत्वपूर्ण आहे. अक्षय ज्या संघाचा कर्णधार राहिलाय ना खारेपाट प्रीमियर लीग मध्ये, त्या संघाला त्याने पहिले 2 सामने विजय करून सुपर 8 मध्ये त्याने आपल्या संघाला स्थान दिलंय. मग आता इथून मात्र आपण जर पाहिलं ना तर येणारे या षटकातील उर्वरित चेंडू शिल्लक असतील. पॉवर प्लेचं हे पहिले षटक आतापर्यंत अबूने योग्य टप्प्यावरती हाताळलंय, कारण प्रत्येक चेंडू योग्य टप्प्यावरती हाताळत असताना फलंदाजांना मात्र बांधून ठेवलंय. यावेळचा चेंडू आडवा बॅटने यावेळी उडवला गेलाय. क्षेत्ररक्षक आहे त्याच्या हातात. सलगच्या 2 चेंडूंवरती दोन्हीही सलामीवीर मैदानाच्या बाहेर. लगातारच्या दोन्हीही चेंडूंवरती आपण जर पाहिलं तर दोन्ही फलंदाज बाद झालेत. एक रनआउट स्वरूपात तर एक मोठा फटका मारत असताना झेलबाद स्वरूपात बाद झालाय. राजकुमार बाद झाल्यानंतर नवीन फलंदाज आपण पाहतोय मोहित डाकी, संघाचा सरसेनापती, संघाचा कर्णधार यावेळी मैदानावरती येत असताना पाहायला मिळतोय. कर्णधार इथून आता जर खेळला तर मग कुठेतरी संघाची तितकी क्षमता वाढेल, अन्यथा मग समोरच्या कर्णधाराने आपण जर पाहिलं तर आपले झेंडे रोवण्यास सुरुवात केली आहे. यावेळी आपण पाहतोय जशी गाडी पहिल्या सत्रामध्ये धावत होती ना फ्रंट फूट वरती, तशी यावेळी सुद्धा दुसऱ्या सत्रामध्ये धावते, कारण मागच्या चेंडूवरती आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न झाला आणि हा प्रयत्न निष्फळ ठरला. तिथे आपण पाहतोय संकेतने झेल पकडला आणि फलंदाजाला मात्र मैदानाच्या बाहेरचा रस्ता दाखवला गेलाय. 2 फलंदाज आतापर्यंत मैदानाच्या बाहेर परतलेत. मग नवीन आलेला फलंदाज मोहित यावेळी स्ट्राइक एंड वरती आपल्याला पाहायला मिळतोय. अक्षय इथून कशा रीतीने गोलंदाजी करणार? मागच्या सामन्यामध्ये अक्षय पाटील वरती आक्रमण मोहितने केलं होतं, आता अक्षय म्हात्रे समोर आहे, मग त्याच्या विरोधात कशा रीतीने खेळलं जाईल? यावेळचा चेंडू हवेत चाललाय. सलगच्या 3ऱ्या चेंडूवरती 3 फलंदाज बाद. तू चल मैं आया असं उदाहरण देऊन यावेळी सुद्धा मोहित डाकी यावेळी मैदानाच्या बाहेर परततोय. बिग ब्लो, बिग विकेट डाऊन. विकेट हॅट्रिक आपल्याला पाहायला मिळतंय. ओव्हर हॅट्रिक म्हटली तरी सुद्धा चालेल. अर्थातच शरद म्हात्रे यांच्याकडनं 200 रुपयाचा कॅश प्राइज जरूर येथून अबूला जाहीर झालाय. शेवटचा एक चेंडू या षटकातील अजूनही येणं बाकी असताना 4 चेंडूंचा खेळ संपलाय आणि झेल पकडणारा खेळाडू आपण जर पाहिला तर तो सुद्धा याच मैदानावरती सातत्याने सराव करत असतो. नवीन फलंदाज ओमकार
यावेळी मैदानावरती जात असताना आपण पाहतोय. सूरजने झेल पकडला, मोहित डाकीला मैदानाच्या बाहेरचा रस्ता दाखवला गेला. घेतली तर की ते आता घेतलं त्याच्यासाठी दिले. विकेट हॅट्रिक साठी सुद्धा 200 रुपयाचा कॅश प्राइज असेल. जर या चेंडूवरती विकेट आलं तर अजून एक 200 रुपयाचा कॅश प्राइज मिळेल. परंतु इथून स्पृहा दुर्वा वॉरियर्स संघाचे धाबे दाण आणलेत, कारण यावेळी आपण जर पाहिलं तर समोरच्या फलंदाजांना मात्र फक्त आणि फक्त परतीचा रस्ता दाखवला गेलाय. अक्षय पुन्हा एकदा चेंडू घेऊन सज्ज होतोय. यावेळचा चेंडू हवेत टोकलाय, क्षेत्ररक्षक धावतोय, परंतु 2 क्षेत्ररक्षकांच्या मध्ये असणारी गॅप, त्यामध्ये खेळला गेलेला फटका जाईल सरळ सीमारेषेच्या बाहेर. चौकार. वाडिश लॉंग ऑफ आणि वाडिश लॉंग ऑफ मध्ये खेळला गेलेला हा फटका 4 धावा देऊन चाललाय. चौकारानंतर संघाची धावसंख्या येथून मात्र पुढे सरकली आहे आणि धावफलकाचा जर आलेख आपण पाहिला तर 9 धावा यावेळी धावफलकावरती लागत असताना आपल्याला पाहायला मिळतात. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. बॉलिंग ट्रॅक वरती नवीन गोलंदाज ज्याने पहिल्या सत्रामध्ये आक्रमक खेळ केला होता रायगड पोलीस रोशन यावेळी सज्ज झाला. षटक क्रमांक 2 त्याच्या खांद्यावरती सोपवलाय. मग आता हे दुसरं षटक तो कशा रीतीने हाताळणार. पहिला चेंडू घेऊन सज्ज झालाय. स्ट्राईक एंड वरती मनोज मोकलसाठी पहिला चेंडू कोणता ना कोणता तरी प्रश्न विचारून जाणारा यावेळी पाहायला मिळतोय. पडल्यानंतर अनएक्सेप्टेड उचली यावेळी चेंडूला मिळाली आणि यष्टीरक्षक सुशीलच्या दस्तानांमध्ये मार्गस्थ होत असताना चेंडू आपण पाहिला. डॉट आलाय. षटक क्रमांक 2 वेगाने गोलंदाजी केली जाते. या वेगाचं आता प्रत्युत्तर करावं लागेल. ज्या रीतीने पहिले षटक सुद्धा हाताळले आणि दुसरं षटक सुद्धा यावेळी लयबद्धतेने हाताळत असताना गोलंदाज पाहायला मिळतंय. याही वेळचा चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या दिशेने जाणारा, शरीरापासून दूर टाकला गेलेला हा चेंडू यावेळी मनोज मोकलकडे कोणताही पर्याय नाहीये. चेंडू आपण जर पाहिला तर सलगचे 2 चेंडू निर्धाव येत असताना आपण पाहतोय. डॉट चेंडू आलेत. दबाव, दर्पण आणि प्रेशर इथून मात्र वाढत जाईल. जशी निर्धाव चेंडू येतील ना तसं गोलंदाज यावेळी सरशी ठरत जाईल. यावेळचा चेंडू पडल्यानंतर उसळी प्राप्त करणारा, सरळ यष्टीरक्षकाच्या दिशेने मार्गस्थ होणारा आपण पाहतोय. हा चेंडू इथून मात्र पुन्हा एकदा डॉट आलाय. सलगचे 3 चेंडू इथून मात्र डॉट टाकलेत. सलगचे 3 चेंडू निर्धाव टाकत असताना रोशनला आपण पाहतोय. येणाऱ्या अजूनही 3 चेंडू या षटकातील बाकी असतील. धावफलकावरती 9 धावसंख्या स्थिरावलेली आपण पाहतोय. यावेळचा चेंडू सुद्धा पडल्यानंतर सरळ यष्टीरक्षकाच्या दिशेने मार्गस्थ होतोय. सलगचे 4 चेंडू निर्धाव आलेत. खारेपाट प्रीमियर लीग पर्व नवीन अर्थातच आपण अनुभवतोय. नवीन पर्व यातच सर्व असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाहीये आणि त्यामध्ये हा सामना आपण पाहतोय. एका बाजूला स्पृहा दुर्वा वॉरियर्स रांजणखार विपक्ष जय हनुमान वेलपाडा, एका बाजूला निवृत्ती पाटील तर दुसऱ्या बाजूला केतन आणि विनोद यांचा हा संघ आपण पाहतोय. यावेळचा सुद्धा सलगचा 5वा डाव आलाय. आउटस्टँडिंग बॉलिंग, आउटस्टँडिंग परफॉर्मन्स यावेळी आपण पाहतोय. योग्य टप्प्यावरती गोलंदाजी करणं हे किती गरजेचं असतं, किंबहुना मेरिटनुसार खेळणं हे किती गरजेचं असतं हे आपण मैदानावरती पाहतोय. सलगचे 5 चेंडू निर्धाव आलेत. मेडन जर आलं शरद मात्रे यांच्याकडनं 200 रुपयाचा कॅश प्राइज, निवृत्ती पाटील यांच्याकडनं 200 असेल. शेवटचा चेंडू घेऊन सज्ज झाला. यावेळचा चेंडू आडवा बाटने खेळलाय. क्षेत्ररक्षक तिथे नाहीये. जोपर्यंत चेंडू बॅकवर्ड स्क्वेअर लेग वर जाऊन अडवण्यासाठी येईल रनआउट स्वरूपात ओमकार मैदानाच्या बाहेर. विनाशकाली विपरीत बुद्धी ज्याला म्हटलं जातं ते उदाहरण मैदानावरती आपण पाहिलं. धाव घेण्याचा कोणताही दुसरा पर्याय नव्हता आणि तिथून मात्र ओमकार धाव घेण्याचा प्रयत्न करत असताना तिथून मात्र त्याला बाद होत असताना पाहायला मिळतोय. 2 षटकांचा खेळ संपलाय आणि 2 षटकांमध्ये आपण जर पाहिलं तर 5-5च्या सरासरीने धावफलक मात्र पुढे सरकलाय. 10 धावा धावफलकावरती लागल्यात.
6 चेंडू फेकले, 1 धाव खर्च केली आणि त्यामध्ये महत्वपूर्ण फलंदाज अजून एक बाद झाला. पहिल्या षटकामध्ये 3 फलंदाज बाद झाले होते, तर दुसऱ्या षटकामध्ये आपण जर पाहिलं तर अजून एक फलंदाज बाद होत असताना पाहायला मिळतोय. अर्थातच 10 धावसंख्येवरती अवघे 4 हादरे लागलेत. 4 फलंदाज बाद झालेत. रनआउट होणारा ओमकार आपण पाहिला, जिथे धाव घेण्याचा कोणताही प्रयत्न नव्हता मनोज यांचा, परंतु त्यावेळी तिथे चुकी झाल्यानंतर सूरजने फेकी केली आणि यष्टीरक्षकाच्या भूमिकेत सुशीलने चेंडू अडवला आणि तदनंतर यष्टांवर ते लावला. नवीन फलंदाज संजोत आलाय फलंदाजीसाठी. संजोत येत असताना आपण पाहतोय आणि बॉलिंग ट्रॅक वरती अक्षय म्हात्रे अबू. सौरभ यांनी जर झेल पकडला तर प्रतीक पाटील अर्थातच बबल्या आणि शरद म्हात्रे यांच्याकडनं 100 रुपयाचं कॅश प्राइज असेल. यावेळचा चेंडू इथून मात्र हवेत खेळलाय. क्षेत्ररक्षक आता सौरभ चेंडूवरती पोहोचेल. चेंडू अडवला जाईल. सुखरूपरित्या या चेंडूला अडवलं जाते, जिथे 11 धावा धावफलकावरती लागल्यात. 11 ऑन अ स्कोर कार्ड. 11 धावा धावफलकावरती. 23 चेंडू आणि विजयासाठी भलं मोठं आव्हान. अर्थातच 76 धावा अजूनही बनवायच्या आहेत. 87 धावा बनवायच्या होत्या. आतापर्यंत धावफलकाकडे लक्ष टाकलं तर 11 झालेले आहेत. 11 ऑन स्कोर कार्ड. जसा डावखुरे आताचा फलंदाज स्ट्राईक एंड वरती आलाय. थोडीशी फिल्डिंगची व्ह्यू रचना बदलली जाते. यावेळचा पडल्यानंतर चेंडू आपण पाहतोय लेग ब्रेक. डावखुऱ्या हाताच्या गोलंदाजाने डावखुऱ्या हाताच्या फलंदाजासाठी केलेला हा लेग ब्रेक आपण पाहतोय. पडल्यानंतर चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या दिशेने चाललाय. बोट फिरवली होती या चेंडूवरती आणि बोटांची जादू अक्षयची आपण मैदानावरती पाहतोय. हाही चेंडू निर्धाव आल्यानंतर संघाची धावसंख्या 11 वरती स्थिरावलेली आपल्याला पाहायला मिळते. तितकासा सक्षम आणि तितकासाच आपण जर पाहिलं तर लयबद्ध असणारा संघ यावेळी जय हनुमान बेलपाडा संघ आपण पाहतोय. यावेळचा चेंडू पुन्हा एकदा बॅटच्या खालच्या एंडवरती चेंडू लागलाय. ज्या संजोतने मागच्या सामन्यामध्ये धावा बनवल्या होत्या तो संजोत मैदानावरती आल्यानंतर आता मात्र थोडीशी शांतता पाहायला मिळते, कारण पहिले 2 चेंडू इथून मात्र योग्य टप्प्यावरती टाकलेत. पहिले 2 चेंडू योग्य टप्प्यावरती पडल्यानंतर आता आपण पाहतोय पुन्हा एकदा अबू चेंडू घेऊन सज्ज झालाय, जो की महात्मा गांधी विद्यालय एंड कडनं गोलंदाजी करतोय. यावेळी आडवा बॅटने सौरभ तिथे त्यांना झेल पकडलाय. फलंदाज यावेळी होईल बाद. संजोत बॅक टू दी डगआउट. नवीन फलंदाज मैदानावरती जात असताना आपण पाहतोय निखिल, जो की मिळकतकार संघाला बिलॉंग करतो, मिळकतकार गावाला बिलॉंग करतो आणि तोच निखिल यावेळी मैदानावरती येत असताना आपण पाहतोय. निखिल आलाय फलंदाजीसाठी, जिथे आपण पाहतोय धावफलकावरती 11 धावा धावफलकावरती स्थिरावलेले आपल्याला पाहायला मिळतात. 11 ऑन अ स्कोर कार्ड. 11 धावा धावफलकावरती लागल्यात. पुन्हा एकदा अबू सज्ज झालाय चेंडू घेऊन. यावेळचा चेंडू पडल्यानंतर सरळ यष्टीरक्षकाच्या दिशेने मार्गस्थ होतोय. चेंडू डॉट येतोय. यावेळी चेंडूंवरती आपण जर पाहिलं तर कोणताही प्रत्युत्तर नाही या फलंदाजांकडे. जर या चेंडूंचा प्रत्युत्तर करायचा असेल तर इथून धावा मात्र आता पुन्हा एकदा बनवाव्या लागतील, जिथे आपण पाहतोय 11 धावा अजूनही स्थिरावलेल्या पाहायला मिळतात. 11 ऑन अ स्कोर कार्ड. यावेळचा चेंडू स्वतःला शफल करून खेळला गेलेला सरळ बाउंड्री लाईनच्या दिशेने चाललाय. सीमारेषेच्या बाहेर. चौकार. षटक संपले. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 15 धावा धावफलकावरती आल्यात. 3 षटक संपल्यानंतर 15 धावा आपण धावफलकावरती पाहतोय. बारावा जाऊ शकतो. 12वा
तीन आहे पाणी दे रे. हात दुखतो हात. 72 पाहिजे 18. चला पंच ड्रिंक्स ब्रेक झाला असेल तर सामना चालू करून घ्या. अठरा चेंडू आणि विजयासाठी अजूनही इथून आपण जर लक्ष टाकलं तर 72 बनवायचे आहेत. 18 चेंडू आणि 72 धावा विजयासाठी हव्या आहेत. आपण पाहतोय रिटायर्ड हर्ड म्हणून अबू मैदानाच्या बाहेर जातोय आणि त्याच्या जागी आपण जर पाहिलं तर कुणालला संधी भेटते. येणारे 18 चेंडू आणि विजयासाठी 72 ची गरज आहे. बॉलिंग ट्रॅक वरती षटक क्रमांक सांघिक आपण जर लक्ष टाकलं तर 4था आणि वैयक्तिक दुसरं घेऊन पुनश्च एकदा रोशन सज्ज झालाय. वेगाचा बादशाह ज्याने आतापर्यंतचे मागचे षटक हे जर पाहिले तर 5 चेंडू लगातारचे निर्धाव टाकले होते. शेवटच्या चेंडूवरती एक धाव खर्च करत एका फलंदाजाला मैदानाच्या बाहेर पाठवलं होतं. त्यामुळे पुनश्च एकदा कर्णधाराने त्याच्यावरती विश्वास दाखवला आणि यावेळी रोशन पुनश्च एकदा चेंडू घेऊन सज्ज होत आहे. यावेळचा चेंडू इथून मात्र स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न जिथे अजय तैनात आहे. जोपर्यंत चेंडू अडवला जाईल कोणतीही धाव माफ करा एक धाव या चेंडूवरती मिळेल आणि एकेरी धावेनंतर संघाची धावसंख्या इथून मात्र धावफलकावरती पुढे सरकेल. धावफलकावरती 16 धावा लागत असताना आपण पाहतोय 16 ऑन अ स्कोर कार्ड. सोळा धावा धावफलकावरती लागल्यात. 17 चेंडू आणि 71 हे समीकरण अजून शिल्लक आहे. सतरा चेंडू आणि 71. बॉल 71 ना 17 बॉल 71 ना 17 चेंडू आणि विजयासाठी 71 हे समीकरण आपण मैदानावरती पाहतोय. यावेळचा चेंडू आडवा बॅटने खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे परंतु त्याच्या मस्तकावरती हा दस्तक देणारा फटका येतोय. हा मॅक्सिमम षटकार. थोडासा चेंडू टाकत असताना आपण जर लक्ष टाकलं ना तर गोलंदाज थोडासा फंबल झाला होता परंतु आणि त्याच्याचमुळे या चेंडूवरती आलेला हा फटका 6 धावा देऊन चाललाय आणि षटकारानंतर संघाची धावसंख्या इथून मात्र पुढे सरकते. धावफलकावरती आपण जर लक्ष टाकलं तर 23 धावा धावफलकावरती 22 धावा धावफलकावरती लागत असताना आपल्याला पाहायला मिळतात. 22 ऑन अ स्कोर कार्ड.
22 धावा धावफलकावरती लागल्यात. यावेळचा चेंडू पुन्हा एकदा त्याच दिशेने मारलाय. आता क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा तिथे तैनात आहे जोपर्यंत चेंडू अडवला जाईल. एकेरी धाव मिळेल आणि एकेरी धावेनंतर संघाची धावसंख्या इथून मात्र पुढे सरकेल. धावफलकावरती एक धाव लागल्यानंतर संघाची धावसंख्या पुढे सरकली आहे आणि या एकेरी धावेनंतर संघाची धावसंख्या आपण जर पाहिली तर 23 धावा धावफलकावरती लागत असताना आपण पाहतोय. 23 धावा धावफलकावरती लागल्यात. यावेळचा इथून मात्र स्क्वेअर कट केलाय. अप्रतिम स्ट्रोक यावेळी आपण पाहतोय. पुन्हा एकदा खेळला गेलेला फटका यावेळी जाईल सरळ डीप टर्न बाउंड लाईनच्या बाहेर. चौकार. चेंडू पडल्यानंतर उसळी प्राप्त करणारा पहिल्या षटकामध्ये मनोज मोकलला याच गोलंदाजाने शांत बसवलं होतं, परंतु आता मनोज मोकल सांगतोय की इथे माझ्याकडे सुद्धा अनुभव आहे, मी तो अनुभव यावेळी इथून मात्र दाखवेन आणि मागच्या चेंडूवरती आलेला चौकार धावसंख्येमध्ये मात्र भर टाकून चाललाय. चौकारानंतर संघाची धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 27 धावा धावफलकावरती लागल्या. 27. यावेळचा चेंडू आपण पूल करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे. कुणाल जोपर्यंत चेंडू अडवेल एकेरी धाव एकेरी सिंगल यावेळी धावफलकावरती मिळेल आणि एकेरी सिंगल नंतर संघाची धावसंख्या इथून मात्र पुढे सरकेल. धावफलकावरती एक धाव लागल्यानंतर आपण जर पाहिलं ना तर 28 धावा आता धावफलकावरती येतील. 28 रन्स ऑन स्कोर कार्ड. 28 धावा धावफलकावरती. यावेळी चेंडू पुन्हा एकदा पायावरती जरूर जाऊन आदळला. क्षेत्ररक्षक जोपर्यंत चेंडू स्वतः गोलंदाज अडवेल तदवरती एक सिंगल मिळेल. सुमित पंच, ही धाव बॅटच्या साह्याने आहे की लेग बाईट्स? लेग बाईजच्या साह्याने येणारी एक सिंगल आपण पाहतोय. फक्त इकडे इशारा कळवा, लेग बाईज असेल तर लेग बाईज कळवत जा, कारण आपल्याला धावा ऍड करतात असताना थोडीशी चार षटकांचा खेळ संपला आणि आपण पाहतोय स्पृहा वॉरियर्स रांजणकर संघाची धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते ती म्हणजे 29. 29 ऑन स्कोर कार्ड. 12 चेंडू आणि विजयासाठी 58 धावसंख्येची गरज. जयेश राजभर आलाय बॉलिंग ट्रॅक वरती. पहिला चेंडू आडवा बॅटने खेळायचा होता, परंतु यावेळी चेंडू आपण पाहतोय योग्य दिशेवरून चाललाय. जयेश राजभरची गोलंदाजी आपण सातत्यपूर्ण फ्रेंड्स ग्रुप हशिवरे संघासाठी करत असताना त्याला आपण पाहिलंय. मग पुन्हा एकदा आता तो यावेळी जय हनुमान बेलपाडा संघासाठी जॉईन झालाय लीग स्टेज मध्ये आणि अशा वेळी तो चांगली गोलंदाजी पुन्हा एकदा करतोय. यावेळी यू मिस, आय विल बी डेफिनेटली. यष्टी उखाडली गेली आणि फलंदाजाला मात्र पुन्हा एकदा तंबूचा रस्ता दाखवला गेला. गिरीशसाठी ते पारितोषिक लगावले गेले. शरदजी मात्रे यांच्याकडनं लगातार जर षटकार मारले, लगातार 3 षटकार मारले तर 500 आणि प्रत्येक षटकाराला 200. प्रत्येक षटकारासाठी गिरीशसाठी 200 रुपयाचा कॅश प्राइज आहे आणि लगातार जर 3 मारले तर 500. गिरीश आलाय फलंदाजीसाठी. स्ट्राइक एंड वरती आपण पाहतो गिरीश सज्ज झालाय. जयेश पुन्हा एकदा चेंडू घेऊन सज्ज होते, परंतु यावेळचा चेंडू आपण पाहतो लॉंग स्टॉप रिजन मध्ये. यष्टीरक्षक चुकलाय आणि त्या चुकीचा फायदा आता संघ फलंदाजी करणारा उठवतोय. बाईकच्या स्वरूपात येणारा हा चौकार 4 धावा संजीवनी चौकार म्हणावा लागेल, परंतु थोडासा उशीर झालाय या फटक्यांना, कारण हे फटके येणं पहिल्या षटकापासून खूप गरजेचं होतं, परंतु ते विलुप्त झाले होते. आता या चेंडूंवरती येऊन समोरचा संघ म्हणत असेल तितकंच आमचं काही बिघडणार नाहीये, त्यामुळे ते सुद्धा निश्चिंत आहेत या चेंडूवरती चौकार आल्यानंतर. यावेळी उलट्या हाताने फटका खेळलाय. दुधारी तलवार ज्याला म्हटलं जातं, हा फटका पुन्हा एकदा देऊन जाईल. लगातारचा हा दुसरा चौकार. चौकारानंतर संघाची धावसंख्या धावफलकावरती 37 धावा धावफलकावरती लागल्या. 37 ऑन अ स्कोर कार्ड. यावेळचा फटका ऑन साइड वरती इथून मात्र उडवलाय. क्षेत्ररक्षक आहे, चेंडू इथून मात्र
एकाने उडवला आणि दुसऱ्याने झेल पकडला, फलंदाज बाद. नवीन फलंदाज सोनल मैदानावरती येतोय, जिथे भरपूर साऱ्या धावसंख्येची गरज असेल. यावेळी यू मिस, आय विल बी डेफिनेटली. पुन्हा एकदा दांडी वाकवली गेली आहे, मधल्या एसटीला वाकवलं आणि फलंदाजाला पुन्हा एकदा मैदानाच्या बाहेरचा रस्ता दाखवला गेला. आणि मैदानाच्या बाहेरचा रस्ता दाखवल्यानंतर निम्मा संघ यावेळी स्पृहा वॉरियर्स रांजणकार संघाचा मैदानाच्या बाहेर परततोय. 5 षटकांचा खेळ संपलाय. 5 षटकांनंतर आपण जर धावसंख्येकडे लक्ष टाकलं तर 37 धावा धावफलकावरती लागल्यात आणि या षटकामध्ये 8 धावा खर्च करत 3 फलंदाजांना मैदानाच्या बाहेरचा रस्ता दाखवलाय. शेवटच्या षटक 6 चेंडू आणि विजयासाठी भरपूर साऱ्या धावसंख्येची गरज. रोहित कोळी आला बॉलिंग ट्रॅकवरती. षटक क्रमांक आपण पाहतोय 6वं त्याच्या खांद्यावरती सोपवलंय. प्रत्येक खेळाडूला चान्स मिळावा याच हेतूने यावेळी अबू खेळतोय आणि त्याचा निर्धार सुद्धा आपण पाहतोय. रोहित कोळी बॉलिंग ट्रॅकवरती पाहतोय. रोहित कोळीचा पहिला चेंडू लेग कटर. यावेळी जोपर्यंत चेंडूवरती क्षेत्ररक्षक पोहोचेल कोणतीही धाव नाहीये. शेवटचे 5 चेंडू. यावेळचा चेंडू पुन्हा एकदा फलंदाजाच्या बॅटला लागून यष्टिरक्षकाच्या दिशेने चाललाय. फलंदाज सुद्धा बाद होईल. 9 फलंदाज आतापर्यंत बाद झालेत. रोहित कोळीवरती केलेलं आक्रमण. यावेळचा चेंडू सरळ उडून दिलाय सीमारेषेच्या बाहेर. षटकार. रत्नाकरच्या बॅटमधून येणारा हा मोठा फटका आपण पाहतोय. 6 धावा देऊन चाललाय आणि षटकारानंतर संघाची धावसंख्या सुद्धा पुन्हा एकदा वेगाने पुढे सरकली आहे. रोहित पुन्हा एकदा सज्ज होते. यावेळचा उलट्या हाताने फटका खेळलाय आणि हाही चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. षटकार. सलगचे 2 चेंडू षटकारामध्ये परिवर्तन करत असताना पाहायला मिळतोय रत्नाकर. शेवटचा फलंदाज येऊन इथून मात्र धावा बनवतोय, परंतु देर आहे दुरुस्त आहे असंच म्हणावं लागेल. जिथे आता हा सामना आपण जर पाहिलं तर पूर्णपणे जहानमल बेलपाडा संघ आपल्या खिशामध्ये करतोय. सलगचा हा ठोकला आहे. तिसरा. 3 चेंडूंवरती 3 षटकार इथून मात्र उडवले गेलेत आणि षटकारानंतर या संघाची धावसंख्या 55 धावा धावफलकावरती लागते. 55 ऑन अ स्कोर कार्ड. शेवटचा 1 चेंडू. यावेळचा चेंडू सोडून दिलाय बिहाइंड द विकेट. व्हाईट प्लस 4 अशा 5 धावा मिळतील आणि या 5 धावांनंतर संघाची धावसंख्या आपण जर पाहिली तर 60 धावा धावफलकावरती लागतील. यावेळी सुद्धा आडवा बॅटने पूल केलाय. क्षेत्ररक्षक आहे आणि या स्पर्धेतील ऑल आउट होणारा पहिला संघ आणि सुपर 8 मध्ये दाखल होणारा पहिला संघ आपण पाहतोय. एका बाजूला आपण जर पाहिलं तर
कैलासवासी सुमन बबन पाटील पुरस्कृत जय हनुमान बेलपाडा हा संघ सुपर 8 मध्ये दाखल होतोय सलगचे 2 सामने जिंकून. तर ऑल आउट होणारा स्पृहा दुरो वॉरियर्स रांजणकार हा संघ या स्पर्धेतील पहिला ऑल आउट होणारा पाहायला मिळतोय. वेल प्लेड जय हनुमान बेलपाडा आणि वेल प्लेड स्पृहा दुरो वॉरियर्स रांजणकार. नेक्स्ट मॅच साठी शुभेच्छा दोघांना सुद्धा. आणि जसा हा सामना संपला पुन्हा एकदा माईकवरती बदलाव करतोय घेऊन चलतोय माझे साथी समालोचक यश मापगावकर यांच्याकडे.